दिवाळीच्या विशेष अशा ह्या फराळाच्या रेसिपीजमध्ये आपण बघणार आहोत आस्वाद रेसिपी चॅनलवरती खूप छान असे खमंग बेसन लाडू। चला तर मग बघूया त्याची साहित्य आणि कृती। त्यासाठी मी 4 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारण 30 ते 35 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। मस्त खरपूस असा रंग आला पाहिजे। खूप अप्रतिम चवीचे बनतात हे बेसन लाडू, नक्की करून बघा या पद्धतीने। इथे बघू शकता रंग बदललेला आहे आणि साधारण 40 मिनिटं झालेली आहेत। पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण चाळणीने चाळून घेऊयात। मी पीठ इथे चाळून घेतेय आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने 2.5 वाटी मी इथे पिठी साखर सुद्धा घेतलेली आहे। अगदी योग्य प्रमाण आहे। मस्त चवीचे हे बेसन लाडू बनतात। त्याच्यात आपल्या आवडीनुसार वेलची पूड घालून घ्यायचे। सगळं साहित्य छान मिक्स करून ठेवायचं आहे आणि ऐन वेळेस सुद्धा तुम्ही हे पीठ जर मिक्स करून ठेवलेलं असेल थोडंसं तूप घालून बेसन लाडू करू शकता। इथे मी 1.5 वाटी साजूक तूप घेतलेला आहे। हलकंसं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळायला इझी पडतं। तुम्ही तुमच्या घरी दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ बनवतात कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल, ही रेसिपी आवडली तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहोत। परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे आणि खूप छान असे हे खमंग सुंदर असे हे बेसन लाडू तयार झालेले आहेत। आमच्या घरी सगळ्यांना फार आवडतात, तुम्हालाही नक्की आवडतील। ही सोपी रेसिपी आणि अशा सोप्या रेसिपीसाठी आस्वाद रेसिपीला नक्की फॉलो करा। आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। बेसन लाडू तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन।